मी 2017 पासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे आणि सगळ्यांना माहितीच आहे की 2019मध्ये कल्याण आवाज येतो ना 2019मध्ये मी कल्याण पश्चिमनाथ महिला अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि त्यावेळेस मी खूप भव्य दिव्य कार्यक्रम असा भीमजल्लोष हा केलं हे पूर्ण कल्याण डोंबिवलीकरांना माहिती आहे आणि यावेळेस जर मला चान्स भेटला आणि मी जर अध्यक्ष झाले तर महिलांबाबतीत काही प्रश्न असतील, युवा रोजगाराबाबतीत काही प्रश्न असतील हे मी पार करण्याचा प्रयत्न करेन. सामाजिक आणि राजकीय कार्य तर चालूच असणार आहे, बरोबर आपण जेवढं काही आपल्याला मूलभूत गरजा आहे त्यावरही काम करायचा मी प्रयत्न करते. जय भीम सर्वांना. माझं नाव मीरा भैयाजी वासनिक आहे. मी चिंचपाडामध्ये राहते आणि 14 एप्रिलसाठी मी फॉर्म भरला होता अध्यक्षपदासाठी. पण 3 महिला आहेत, 3मधून माझी मैत्रीण रसिका टेंभुर्णे आणि मी आम्ही दोघी पण सारख्याच आणि दोघींचे मतं सारखे असल्यामुळे मी माघार घेतलेली आहे 14 एप्रिलच्या अध्यक्षपदासाठी. तर पुढच्या वेळेस मला अध्यक्षपदासाठी चान्स द्यावा आणि आता निवडून आल्यानंतर सचिवपद द्यावं अशी मी. जय भीम. सुरुवाती आंबेडकर जयंतीचा अध्यक्ष सतत 3 वर्ष होतो. त्यावेळेस आपल्या मिरवणुका दिवसा निघायच्या आणि सुभाष मैदानाला जायचं. त्यावेळेस पण लोक खूप कमी होते, पण प्रामुख्याने आपले लोक सगळे येत होते आणि उन्हातानामध्ये मिरवणूक काढत होते. आणि नंतर प्रत्येक वर्षी आम्ही असा नियम केला की 1 वर्ष बाई आणि 1 वर्ष पुरुष अशी लोकशाही पद्धतीने निवडणूक कुठेही होत नाही. मला तरी वाटते की महाराष्ट्रामध्ये फक्त कल्याणाचे या पद्धतीने इलेक्शन होते, परंतु यावर्षी जरा गोंधळ झाला आहे. यावर्षी काही हलकट लोकांनी जरा बैमानी करून हे केलं आहे. फक्त जयंतीला बोट लावण्याचा, डाग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असं समाजात घडाला असं कुणालाही वाटलं नाही, पण काही स्वार्थी लोकांनी असं केलेलं आहे. याच्यापुढे असं होणार नाही. आमचं कोर कमिटी आपली जागृत राहून आपल्या हातात लवकर सत्ता घेईल. परंतु असं करताना आम्हाला खरं म्हणजे लाज वाटते, सांगायलाही बोलायलाही लाज वाटते. असं होणार असं कुणालाच वाटलं नाही. जयंती असो, आंबेडकर जयंती असो किंवा कोणतीही जयंती असेल, पण या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहात आणि संविधानातून जो हक्क दिलेला आहे मतदानाचा आणि ज्या ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पावत्या फाडलेल्या आहेत, दरवर्षी त्या पावत्याचा हिशोब हे ते करून आणि ज्यांनी पावत्या फाडलेल्या आहे नवीन येणारा जो अध्यक्ष आहे त्याला वोटिंग करून देतो आणि त्यातून आम्ही निवडून देत असतो आणि त्याच्यावर आम्ही जबाबदारी देतो. याच्यापेक्षा चांगली जयंती कशी होईल आणि त्याप्रमाणे चांगले जे अध्यक्ष होतात आणि त्या पद्धतीने कामं करतात. आणि आज तुम्ही पाहिलं असेल हा उत्साह आहे आणि हा उत्साह असा दरवर्षी राहावा अशी एक ज्येष्ठ श्रेष्ठ अण्णासाहेबांचं वय झालेलं आहे. आमचा आशीर्वाद आहे. मी कल्याण पूर्वेमध्ये आंबेडकरी समाजाचा कोणताही उपक्रम असो, आंदोलन असो, 14 एप्रिलची समता फेरी असो किंवा वर्गणी, कोणत्याही सामूहिक कार्यक्रमात एक नाव गेलं आहे 25-30 वर्षापासून. हमखास पुढे असते मी रसिकाताई टेंभुर्णे. रसिकाताई गेल्या 30 वर्षापासून निस्वार्थपणे कार्य करत आहे. कल्याणमध्ये आयोजित प्रत्येक कार्यक्रमामध्ये आंबेडकरीच्या समाजामध्ये दशकातील योगदान आहे. व्याप्ती अक्षरशः मोजमापा पलीकडे आहे. त्यांनी कधी पद मागितलं नाही, त्यांनी कधी पदाची अपेक्षा केली नाही, कधी प्रसिद्धी शोधली नाही. फक्त काम केलं सातत्याने, समर्पणाने. छोटा उपक्रम असो, भव्य मोर्चा असो, ताई नेहमी आघाडीवर असतात. त्यांनी निष्ठा शब्दात सांगता येणार नाही, कृतीत दिसते. त्या खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जागणारे आहेत. रसिकाताई टेंभुर्णे यांनी आजवर माजी अध्यक्षासोबत खांद्याला खांदा लावून पदाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे काम केलं आहे. 2026च्या बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी त्यांनी अध्यक्षपदी निवड म्हणजे केवळ योग्य व्यक्तीला मान देणे नाही, तर त्यांच्या अध्यक्षपदामुळे ती जयंती वैचारिक, संयमी, मूल्यनिष्ठ, उत्साहाने करणे होय. या जयंतीमध्ये आपण सर्वांनी मला वोटिंग करा आणि विजय करा एवढं बोलून मी थांबते. जय भीम, नमो बुद्धाय. मी निवडून आल्यानंतर वर्षभरात आतापर्यंतचे अध्यक्ष जे काम करत आहेत त्यांच्यासारखं त्यांच्यापासून अजून प्रेरणा घेऊन अधिक पुढे कसं चांगलं करता येईल
त्याचं नियोजन करून मी व्यवस्थित माझ्या कमिटीला घेऊन काम करणार. आंबेडकर जयंती असो, वर्षभरातले कुठले प्रोग्रामही असो, ते मी नियमितपणे पार करणार. कारण मला 25-30 वर्षाचा अनुभव आहे. प्रत्येक अध्यक्षासोबत काम करत आहे, म्हणून मला समितीमध्ये सर्व माहिती आहे. त्यामुळे वर्षभरातले काम आम्ही कमिटीने चांगलं करून दाखवणार आणि महिलांनी 2026ची जयंती आम्ही पुरुषांपेक्षा चांगली करून दाखवू, असं माझं ठाम मत आहे. समता फेरी सार्वजनिक जयंती उत्सव समिती या अध्यक्षपदाची निवडणूक अण्णासाहेब रोकडे, देवचंद अंबादे, अशोकजी भोसले, केतनजी रोकडे सर्व कोर कमिटीच्या माध्यमातून इथं एक उपक्रम लाभलेला होता की जो कोणी पावती देणगीदार असेल तो मतदान देऊन ज्या भगिनी आपल्या उमेदवारामध्ये उभे आहेत, रसिकाताई टेंभुर्णे आहेत, मीराताई वासनिक आहेत, अश्विनीताई धुमाळ आहेत, या तिघांपैकी जो कोणी जास्त मताने निवडून येईल तो समितीमध्ये त्यांनी त्याचा 2026चा अध्यक्षपद घोषित. पण या सगळ्या याच्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक अण्णासाहेब रोकडे, देवचंद अंबादे यांचं म्हणजे प्रत्येक समता फेरी ही मोठ्या प्रमाणात एक भीम अनुयायांची आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकीतून निघून समाप्त डवाड स्मारक तिथे होते. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हा सिंहाचा वाटा भीमसैनिकांचा आणि पोलीस प्रशासनाला असतो. ठाणे आयुक्तांच्या माध्यमातून अतुलजी झेंडे असतील, गेटेसाहेब असतील, सिनियर PI गुरवसाहेब असतील यांच्या माध्यमातून चांगला एक आपला कल्याण पूर्वेच्या भीमानुयांचा चांगला एक रॅली मोठ्या प्रमाणात दिसते. त्याला त्यांचा कडकडो बंदोबस्त असतो आणि या टायमाला अण्णासाहेब रोकडे यांनी चांगली शिस्त लावून एक समाजामध्ये चांगला मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेणेकरून आणखी काय नियम अटी लावता येईल त्या कोर कमिटीच्या माध्यमातून ही जबाबदारी भोसले साहेबांकडे आम्ही सोपवतोय. त्याच्यामध्ये काय नियम, किती तारखेला पावती बुक जमा झालं पाहिजे, जेणेकरून आता कुणी घोळ झाला हे टीका टिप्पणी होत राहतात, त्याच्यावर लक्ष न देता कोर कमिटीच्या माध्यमातून आपण या समता फेरीचं जो कोणी अध्यक्ष होईल त्याचं स्वागत करूया आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 2026ची जयंती आपण पार पाडूया आणि महोत्सव करूया. बोला. मी प्रथम भारतीय व अंतिमही भारतीय राहील असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे. ज्या बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाला राज्यघटना दिलेली आहे त्या राज्यघटनेला अनुसरून लोकशाही पद्धतीने विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वजनिक जयंती महोत्सव समिती समता फेरी हे काम राबवत आहे. सध्याचे चाललेल्या निवडणूक पद्धत ही लोकशाहीला धरून चाललेली आहे. कुठलाही या ठिकाणी EVM-सारखा प्रकार घडत नाही आहे, चोरीचा वगैरे, हे सगळं लोकशाहीच्या माध्यमातून कोर कमिटी करत आहे. आमची प्रशंसा इथले DCP ACP यांनी आपल्या मिटिंगमध्ये सुद्धा जाहीरपणे सांगितलेलं आहे की आजच्या ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण पूर्वेची जी जयंती होती ती सर्वात सुंदर अशी जयंती होती, कारण तिथे कोर कमिटी आहे. कोर कमिटीचं त्यांनी प्रशंसा केलेली आणि इतर मंडळांना त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांचा आदर्श घ्या आणि ते ज्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने निवडणुका घेतात, कुठलंही गालबोट न लागता अशा पद्धतीने तुम्ही करा. त्यामुळे ही आदर्शवंत अशी ही समता फेरी या कल्याण पूर्वेची आहे. म्हणून मी त्या सर्वप्रथम त्या सगळ्या कोर कमिटी व त्या कल्याण शहरातील राहणाऱ्या सगळ्या भीम आंबेडकर अनुयायांना मी त्यांना खरंच अभिनंदन आणि त्यांचं आभार मानतो की ते नेहमी प्रत्येक वर्षी ही जयंती सर्वात मोठी ठाणे जिल्ह्यातली साजरी करतात आणि आपला कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडतात. धन्यवाद.